पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज पत्रिका देणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. किरण सोसायटी गोराईवाडी बोरिवली पश्चिम इथे राहणाऱ्या सौ जयश्री श्रावण चव्हाण या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आधी नमस्कार. 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 आई वडिलांनी दिला जन्म, सासू सासऱ्यांची पुण्याई आणि पैठणी मीच मिळवणार कुणी नाही. सहज गेले बागेत, नजर गेले आकाशात, पैठणी जिंकून हरेचं नाव भारताच्या नकाशात. बसा. नमस्कार. नमस्कार. उखाणा घेताय? हा घ्या. या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी, श्रावणरावांचं नाव घेते सर्वांच्या साक्षी. वा वा. कुठल्या या झाडावरून? बर, पहिली ओळख कोणाची करून द्या? मिस्टरांची. हो का? मिस्टर मेन आहेत ना. मेन आहेत? हो हो, मिस्टर मेन आहेत. बरोबर. बोलवा. या. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर श्रावण चव्हाण. नमस्कार. नमस्कार. त्या सुनबाई. नमस्कार. हे प्रीतम मोठा मुलगा, हा छोटा मुलगा अमृत. नमस्कार. हे धीर नमस्कार. सत्यवान. त्या सुनबाई, ते सोसायटीला हे संगीता, ही छोटी बहीण भारती, ती तेजश्री बहीण. त्या ननंदबाई कलावती, ती पण ननंद जावबाई सरिता. नमस्कार. ते सोसायटीतले. सुनबाईची मावशी मागे आहेत, त्या मावशी माझ्या. आणि सुनबाईचे आई पाठीमागे. नमस्कार. आणि बहिणीची मुलगा आणि मुलगी. नमस्कार. ती जावबाई मोठी उंच आहे ती. आणि हा अजित मुलगा. आणि हे नंदेचे मिस्टर. आणि हे सोसायटीतले भाऊ. आणि हे सुनबाईचे बाबा. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं कराडला गेलं बालपण. कराडला कुठे? कोल्हापूरच्या मागे कराड आणि ढेबेवाडी. अच्छा, ढेबेवाडी गाव आहे, मुख्य गाव का तुमचं? अच्छा, तिथेच बालपण सगळं? हो, सगळं तिकडेच. आणि तुमचं बालपण? मी मुंबई लोलपरेल. लोलपरेलला कुठे? सलमिल गल्लीमध्ये. सलमिल गल्ली. घरी कोण कोण होतं तुमच्या? आम्ही 8 भाऊ, आई वडील, एक छोटी बहीण माझी आणि मामा, असे आम्ही एवढं मोठं कुटुंब होतं. आणि घर केवढं होतं? 10 बाय 10चं घर. तेवढ्यात इतके जण राहत होते? हो. आतमध्ये पोटमाळे असायचे 2 माळे, त्या घरामध्येच पोटमाळे असायचे, त्याच्यामुळे ते चालून जायचे. तेवढे सगळे राहायचे? तेवढे राहायचे. हो की नाही? दाटी वाटीने? दाटी वाटीने राहायचे. तेव्हा ते घर खूप मोठं वाटायचं? हा, ते मोठं वाटायचं. आता मोठं आहे ते छोटं वाटतं. तुमचं बालपण कुठे? सगळं तिकडे गेले? तुम्ही मुंबईत कधी आला? लग्न झालं मी मुंबईत आले. त्याच्या आधी कधी? कधीच नाही? कधीच म्हणजे आले ते आई बाबा म्हणजे मुंबईतच होते, पण माझी सुट्टीला यायची. आई बाबा काय करायचे? आई घरी हाऊसवाईफ होती आणि बाबांचा बिझनेस होता हँडग्लोव्हचा. हँडग्लोव्ह. तुमचे बाबा काय करायचे? आमचे आई वडील आपल्या मिलमध्ये काम आला. मिलमध्ये? हो. आई सेंच्युरी मिलमध्ये, वडील फिनिक्स मिलमध्ये, वहिनी वगैरे मिलमध्ये. आम्ही सगळं मिलमध्येच आमचं बालपण. आता सगळी भावंड कुठे असतात? आता एक वसईला आहे मोठे भाऊ, 2 नंबर बंधू म्हणजे बांद्र्याला असतात. मी 4 नंबर, 3 नंबर वारले, पण त्यांचे कुटुंब लोलपरेलला आहे, सलमी गल्ली. 4 नंबर कुटुंब लोलपरेलला आहे, ते वेगवेगळ्या खोल्या आहेत. एक वरळीला आहे, छोटा एकदम सर्वात. असं आम्ही सगळं आता विखुरलेलं आहे, पण कधी कार्यक्रमाला एकत्र येतो. कार्यक्रम असला की एकत्र येतो. आणि तुमचं कोण भावंड किती तुम्ही? आम्ही भावंड 3 बहिणी आणि 2 भाऊ. ते कुठे असतात सगळे? दोघे धारावीलाच असतात आणि मी बोरवलीला असते आणि एक बहीण कळव्याला असते. अच्छा. आता तुम्ही काय करता? मी BMC मध्ये टीचर आहे. कुठे? संभाजीनगर कांदोली ईस्टला. अच्छा. आणि आपण काय करता? मी गव्हर्नमेंट सेंटर प्रेसमध्ये सर्व्हिसला होता, आता रिटायर आहे. मस्त.
अच्छा अच्छा. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं आहे, आता कोण कोण राहता घरात? मी मिस्टर आणि छोटा मुलगा आणि सुनबाई आणि मोठा मुलगा ढाणूला राहतात. त्याचा जॉब आहे तिकडे दोघे राहतात. त्यांना पाठवून दिलं? हा, त्याला पाठवलं. आलाय आलाय ना. मुलगा? हा, आहे सुनबाई का? आली? हो. कुठे आहे सुनबाई? सुनबाई नमस्कार. आता तुम्ही सांगा सासूबाईंबद्दल. सासूबाई म्हणजे खूप छान, स्वभाव छान आहे त्यांचा. म्हणजे मन मोकळा आहे, हौशी आहेत. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना म्हणजे भाग घेण्याची खूप आवड असते सासूबाईंना. हां. व्हेरी गुड. आणि म्हणजे त्या म्हणजे सासू असल्या तरी म्हणजे सासूसारख्या कधी मला ट्रीट करत नाहीत. आईसारख्याच, माझी जशी आई मला वागवते तशाच त्या माझी पण काळजी घेतात बरं. मुलीप्रमाणे. त्यांना मुलगी नाही आहे, पण मी त्यांची मुलगीप्रमाणेच त्यांना ते मला ट्रीट करतात. मग तरी डहाणूला का गेला? मिस्टरांचा जॉब ढाणूला लागल्यामुळे मग आम्हाला तिकडे शिफ्ट काय व्हावं सांगू लागलं. नका उगाच. काय जॉब हा मुद्दाम ट्रान्सफर घेतली आहे. मुलगा पण काय कमीचा नाही तुमचा. काय हो? नाही असं काय नाही, अचानक जॉब लागला बँकेमध्ये, तर मग तिथेच फर्स्ट ट्रान्सफर तिकडेच मिळाली, मग जायला लागलं. बरोबर, ती मिळणारच. सुनेला त्रास नको ना घरी. ते आता गपचूप सांगितलेलं त्यांना. कुठली बँक तुमची? बँक ऑफ महाराष्ट्र. थांबा, आपण फोन करून उद्या ट्रान्सफर करूया. कुठे? चालेल, थँक्यू. बरं होईल. बरं होईल तिकडे परत जवळ आलं तर आईवडिलांच्या. सुनेचा चेहरा पडला बघा. त्यांना वाटलं खरंच की काय मी. बरं, काय सांगाल आई बाबांबद्दल सांगा. आई माझी म्हणजे तिने भरपूर लहानपणी कष्ट सोसलेले, त्यामुळे त्या दोघांनी सुद्धा गरिबीतून वरती आले, त्यामुळे भरपूर त्यांच्याबद्दल आदर वाटतो मला दोघांबद्दल सुद्धा. ती आई तर माझी भरपूर मनमिळव आहे, मोकळी आहे, मनाने मोकळी आहे. म्हणजे ती सगळ्यांना सामावून घेते, सर्व विश्वच तिच्यामध्ये सामावलं असं. आणि वडिलांनी भरपूर कष्टाळू आहेत ते, आणि एखाद्या गोष्टीच्या मागे लागले तर जिद्दीने आणि परफेक्ट आहेत ते. म्हणजे करतातच काम ते काहीही करून सुद्धा. कुठलंही काम त्यांना असं अजूनपर्यंत मी सांगितलं आणि त्यांनी केलं नाही, सगळं करून दिलेलं त्यांनी, सगळं केलेलं. मला टीव्हीची आवड आहे का खूप? हो, मी टीव्ही बघायला आवडतो खूप. म्हणजे वेळ होतं पिक्चर बघणं. काय सांगता? हो, पण मग टीव्ही बघताना कधी काय गोंधळ बिंदळ होतो का? हो, गोंधळ एकदा आला. एक मला आवडीचा पिक्चर लागला टीव्हीवरती, आणि पुरणपोळीचा आम्ही बेत ठरवला होता बहिणींनी, तिघी बहिणींनी. पुरणपोळी? हा, पुरणपोळी. वा. आणि टीव्ही एवढ्या आम्ही तिघी गुंग होतो की आम्ही पुरणपोळीला जे कणिक भिजवायचं असतं गव्हाचं पीठ, ते मीच चुकून ज्वारीचं पीठ मिळलं, आणि आमच्या कोणाच्या लक्षात नाही आलं. जेव्हा हे आम्ही करायला गेलो तेव्हा लक्षात आलं की आपण ज्वारीचं पीठ हे केलंय, मळलंय. आई याच्यात आम्ही काय केलं ते सगळं टाकून दिलं आणि परत गव्हाचं पीठ मळलं. कुणाला माहिती नव्हतं. मग गावात तिघं बहिणी. तेव्हा लग्न झालं होतं? हा, लग्न झालं होतं. लहान मुलगा होता मला, छोटा मुलगा माझा लहान होता, 4 वर्षाचा. तुम्ही तेव्हापासून पुरणपोळी सोडली का? आवडीने खातात. आवडीने खातात. पुरणपोळी मेन जेवण. फिरायला वगैरे जाणं असेल वाजता आम्ही अमरनाथ यात्रा, केरळ वगैरे फिरून आलो, गोवा. अरे वा. मग तिथे काय झालं यात्रेला? आम्ही यात्रेमध्ये गेल्यानंतर थोडी कुठे रांगेमधून कुठे तर गुल झाली, म्हणजे हरवल्यानंतर मग त्या शोधाशोध एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये घाबरलो मी. आणि आवाज देत होतो. एक मिनिट. आवाज देत होतो कशासाठी? परत मिळेल म्हणून? मिळेल की नाही ती पाहिजेच ना. पाहिजेच. मग त्याच्यासाठी मग ते घाबर कुठे हरवले होते, एवढ्या लोकांमध्ये कुठे शोधायचा? मग खूप मोठा परिसर पहलगामचा. मग ते काय करणार? मग शेवटी मग मला तिला आवाज द्यायचा कसा, मग शिटी मारली बरोबर. तिने आपलं बघितली तिकडे आणि आली धावत. मग ते सिटी नसती तर प्रॉब्लेम झाला होता, कारण मोबाईल वगैरे काय. जमलं कसं लग्न? अरेंजमेंट केलं. शिटीवरच? तेव्हा मला माहिती नव्हतं की शिट्टी मारत होते ते. कुठे झाला बघण्याचा कार्यक्रम? बघण्याचा कार्यक्रम इकडे यांच्या घरीच झाला. इकडेच माझ्या झाला, धारावीला. मग त्या अमरनाथला गेलं तिकडे घोड्यावर वगैरे बसला होता? घोड्यावर बसल्यावर पडली ना. घोड्यावर उतरता आलं नाही हिला, आणि डायरेक्ट उतरली ती घोड्याच्या खाली. घोड्यावर 4 पायाच्या मध्येच नशीब तो आपला घोडा हे झालं. प्रॉब्लेम कसा आहे मग तो? घोडा बरा आहे. आणि घोड्यावर बसताना आम्हाला ते घोड्यावाला नेहमी म्हणजे जेव्हा मी बसायचं तेव्हा विचारायचं की वजन कुणाचं जास्त आहे, तर नेहमी मी पटकन सांगायची की माझं आहे, कारण माझं वजन जास्त आहे. मी विचारतो मी असं काय विचारता की वजन कुणाचं आहे, तर म्हणे नाही, मला ज्याचं वजन जास्त आहे त्यांना घोड्यावाला मजबूत दिला पाहिजे असं. मग ते मला चांगला द्यायचे आणि कमजोर घोड्यांना द्यायचे.
तरी पडल्या. तरी पडले. त्यांनी मला ते घोड्याच्या चुकीमुळे मी पडले. अरे अरे अरे. पाय लागलं ठेवत नाही ना पण? नाही लागलं नाही. घोड्याला नाही लागलं. लागलं असेल. मलाही नाही लागलं आणि घोड्याला पण नाही लागलं. बरं. गंमत करतो हा. बरोबर आहे. तुम्ही पण होता तेव्हा? नाही आम्ही नाही, ते दोघेच आम्हाला सोडून गेले. काय हे दोघेच फिरायचे? दोघेच फिरायचे आतापर्यंत भरपूर दोघेच फिरले. दोघेच फिरतो आम्ही. तेच नाही लय ते. मोठी मुलं झालीत ना, हे आपण फिरतेली. आता ह्याने आम्हाला फिरत असाल. ह्यानी मला फिरायला नेलं पाहिजे ना. आता ह्यानी मला फिरायला नेलं पाहिजे. मग आता नेत नाही त्याचं, बघू आता त्यांना वेळ मिळेल त्या वेळेला. काय हो का नाही? नाही आताच नवीनच जॉब लागला आता नेईन. या पुढच्या वर्षीपासून प्लॅन आहेत सगळे. पुढच्या वर्षीपासून प्लॅन आहेत. कसले कसले प्लॅन केले? जिथे जिथे नाही फिरले तिथे फिरायला घेऊन जायचं. कुठे कुठे जायचंय? राजस्थान. मला टेन्शन आलंय. मोदी उंटाचं. बरोबर आहे माझ्या. बरं बरं बरं. सगळे म्हणजे आता सगळे मजेत आहात, सुखात आहात, आनंदात आहात. असेच आनंदात राहा, हसत राहा. हा आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि जेवढं वजन आपण सांगणार तेवढं गोळा करणार का बघूया. 544 ग्रॅम. मोठं मोठं काही काहीतरी छोट्या छोट्या वस्तू घे व्यवस्थित. 544 आहे. 45. बस बस झालं. बस बस टाक बघ. एक एक ठेव, एक एक ठेव. 20 ग्रॅम झाल्या. छोट्या छोट्या वस्तू ठेवा. हळू हळू. 4 4 4 नाही 5 4 किती? 5 4 4. 5 4 4. कमी जास्त झाला, कमी कर. ते डिस्को काढ ना, डिस्को बॉस्को का दिले ना खाली. 4 4 अंगठीवर टाक. कमी कमी काढा, कमी करा, कमी. एक करा. तुम्ही नाही, त्यांनी करा. त्यांनी तुम्ही नाही. अरे काढ. 1 रुपये. एक कमी, 1 ग्राम कमी कर. नाही नाही झालं. अरे 5 4 5. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट पेन काढ, राहील. पेन जास्त. पेन काढ, पेन काढ. पेन टाक. पेन चिल्लर नाही छोटेवाले. आणखून एक. अंगठी जास्त. 10 झाला. 1 2 3 4 5 आणि 6. 6 गुणिले 200. 1200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. 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 मला पटकन सांगायचं एका वाक्यात की त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे. तसे खूप प्रेमळ आहेत, खूप मदत करतात. म्हणजे मला मुलगी जर असते तर ती एवढी मला मदत करणार नाही, तेवढी मला मिस्टर मदत करतात. फक्त एवढंच की त्यांना पटकन राग येतो, चिडतात खूप. काय हो? पटकन राग, पटकन थंड पण होतं ते पण थंड पण होतात. हे विसरले. थंड होतात ते पण राग लगेच येतो त्यांना. यांनी स्वभावात कुठला बदल, वहिनींनी आमच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? हट्टीपणा थोडा कमी करायचा. हे पाहिजे म्हणजे पाहिजे, हे करायला पाहिजे, हे केलंच पाहिजे त्याने, असं. खूप हट्टीपणा. हा ते झालंच पाहिजे. म्हणजे हट्ट केल्याशिवाय मिळत नाही ना वस्तू, म्हणून हट्टच करावा लागतो. तुम्ही देत नाही म्हणे हट्ट केल्याशिवाय? उशिरा देतो पण देतात. म्हणजे हट्ट केल्यावर देतात. आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. कोण कोण बोलणार आहे? बोला. म्हणजे आमची मोठी बहीण असल्यामुळे ती घरातला म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आमच्या भावंडांमध्ये, आम्ही 5 भावंड असल्यामुळे, तर आम्ही तिला जास्त म्हणजे हे करतो, मान देतो. कारण ती योग्य निर्णय घेते असं म्हणजे आम्हाला सर्वांना तसं वाटतं, ती योग्य निर्णय घेते म्हणून. आणि दाजींचा स्वभाव कसा आहे म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून, कधी त्यांच्या घरी गेल्यात की आनंदाने सगळ्यांना म्हणजे पाहुणचार वगैरे व्यवस्थित करतात. सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने सगळ्यांना आग्रह करतात राहा. आता प्रत्येकाला नोकरी असल्यामुळे आम्ही सहसा कोण राहत नाही, पण त्यांचा आवडीने म्हणजे सगळ्यांना हे करतात की राहत जा बाबा. कुठलाही कार्यक्रम असेल तर ते त्यांना माहिती असतं तुम्ही राहणार नाहीत म्हणून आग्रह करतात. नाही असं काय नाही, राहतो. कधी जर आम्हाला सुट्टी असेल तर आम्ही लोक राहतो. अरे बापरे, करू नका आग्रह. आणखी कोण काय सांगा? दाजी थोडे रागीट आहेत, पण ते कधी राग असला तरी सांगतात तरी. पण हिच्या मनात काय असलं नाही ही सांगत नाही. मी तिची छोटी बहीण आहे, तेच वाटतं की ती कधीतरी मनातलं बोलावं असं मला वाटतं. कधीच बोलत नाही. पण ही आमच्या मनातलं सर्व जाणून घेते, आमचा प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करते, पण स्वतःच्या मनातलं कधी बोलत नाही. ती एक खंत आहे मला की ती बोलत नाही मनातलं. दाजी कधी प्रॉब्लेम असेल काय असेल ना ते फोन करून सांगतील तरी,
पण हिचं किती प्रॉब्लेम असला ना तरी ही बोलत नाही आणि सांगत नाही. आणि आता आई गेली ना तर असं वाटतं हिने काहीतरी सांगावं किंवा बोलावं, पण बोलत नाही. असं माझी इच्छा आहे की ती मनातलं तिने काहीतरी कधीतरी सांगावं की मला काही होतंय, किंवा आता मध्ये आजारी होती तरी बोलली नाही साधी. अजून कोणाला काय? मावशी खूप समंजस आहे आणि न्यू जनरेशनचं सगळं ती समजून घेते. आम्हाला खूप प्रोत्साहन देते की असं करा तसं करा. आणि तिला सगळे फेस्टिवल, सगळे सण असतील घरातलं काही सेलिब्रेट करायला खूप आवडतं. नाचायला वगैरे आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं. छान छान. लहान मुलगा काय बोलतोय? काय नाही, सगळ्यात जे पण काय दिलं म्हणजे जे पण पाहिजे ते सगळे ते पुरवतात. काय नाही पाहिजे तरी ते स्वतःहून आणून देतात. बरं, कधी असं काय झालं नाही. थँक्यू. चला, सगळ्यांनी आपापलं मन मोकळं केलेलं आहे. आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही तो अभिनय ओळखायचा आहे. हां, राहा, उभे राहा. चित्रपटाचं नाव ओळखा. हो, बोलायचं नाही. मी छोटा. अभिनंदन, अभिनंदन आणि तुम्हालाही शुभेच्छा. गाणं ओळखा. आता गाणं बोलायचं नाही. 4 शब्द आहेत. हम चलते. मराठी पाऊल गाणं गावं लागेल. असं नाहीये ते गाणं. स्वराज्य तोरण म्हणा म्हणा म्हणा. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे गरजती सोपानचे मराठी पाऊल पडते पुढे. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण ओळखा. म्हण 4 शब्द आहेत. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन, अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी काढायला तू ये पटकन. ये एक चिठ्ठी काढ पटकन. चिठ्ठी काढ दे आणि जा जागेवर. नाव भारती तांबे. घ्या, उखाणा घ्या. चांदीचा ताट, हो. सोन्याचा पाट. सुनील रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर यांच्या घरात. वा, व्हेरी गुड. छान. हा, दोघींना 10-10 संधी. हा चेंडू इथून टाकायचा आणि त्या काचेच्या आणि त्या लाकडाच्या मधून पलीकडे गेला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या, तुमच्यापासून सुरुवात. एक, 2, 3. 4 मध्ये 3 गेलेत ना. 5 मध्ये 4 ही गुणसंख्या. 2, 1. 3, 2. 4, 3. 5, 4. 4, 4 ही गुणसंख्या. आता बघूया काय होणार. नऊ 6. 6, 4. 8, 5. दोन्ही गेले तर जिंकणार, नाही तर टाय. सामना बरोबरीत आहे. एक संधी निर्णायक ठरते की टाय होणार. बघूया. आता दोघींना 2-2 संधी आहेत. बघूया काय होणार या खेळामध्ये. 1,
आणखी 2-2 संधी. 1 2 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू मिस्टरांना द्या. उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या या खेळामध्ये विजेत्या ठरल्या तांबे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. होम मिनिस्टर ठरल्या तांबे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.